नमस्कार मंडळी, एक छानसा अजून एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते रांगोळी डिझाईनचा। आजची रांगोळी खूपच मोठी म्हणजेच गालीचा रांगोळी काढण्याची आवड त्याच प्रयत्नातून काढलेले आजची ही माझी रांगोळी। दरवर्षीप्रमाणे राजगुरुनगर सहकारी बँक लिमिटेड आळंदी शाखा इथे मी रांगोळी काढत असते। यावर्षीसुद्धा रांगोळीची ऑर्डर आहे तीच इथं कंप्लीट करते। मोठी रांगोळी जर काढायची असेल ना, आधी तर आपल्याला स्केच तयार करून घ्यायचं आहे। म्हणजे आपल्याला किती मोठी काढायची आणि त्या रांगोळीमध्ये कोणती थीम काढायची त्यानुसार रांगोळी आपली ही पटकन होते। असं स्केच काढल्यामुळे रांगोळी झटपट होते आणि फार जास्त पण वेळ लागत नाही। म्हणजे कलरची पण आपल्याला आयडिया येते, आपल्याला कुठचा कलर कुठे भरायचा। त्या ठिकाणी मी आधी थोडंसं वर गालीचे तयार करून सर्कलमध्ये पिंक कलर आणि डार्क राणी कलर असे शेडिंगमध्ये कलर घातलेत। इथं मोरासाठी आकाशी कलर आणि निळा कलर घातला आहे। त्याच्याच पिसारासाठी पोपटी कलर आणि हिरवा कलर घातला। पावडर कलर इथं उपयोग केला आहे। पिसारासाठी हळदी कलर आणि पिवळा कलर घेऊन मोठ्याच चांदीने त्यावर लाल कलरचे टिपके ठेवले आहेत। म्हणजे अशी ही मोराची डिझाईन इथं तयार होते। आता मोराची डिझाईन म्हटलं तुम्ही वेगवेगळीही काढू शकता। तुम्हाला किती मोठी किंवा गोल आकार कसा पाहिजे तसा। त्याच्यावर लाल कलर घातला आहे आणि वर इथं साच्याच्या मदतीने डिझाईन तयार करून घेतली। इथं पिवळा कलर, पावडर कलर, हळदी कलर असे पावडर कलर थोडेसे वरून घालून घेतले। म्हणजे रांगोळी डिझाईनमध्ये खूप सुंदर आणि आकर्षकसुद्धा ही माझी आजची रांगोळी इथं कंप्लीट झालेली। म्हणजे ही जी रांगोळी ही माझी परवाची, पण तो व्हिडिओ काही अपलोड करणं झाला नाही, तो आज अपलोड केलेला आहे। तर तुम्हाला माझी आजची रांगोळी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।